राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम ठेवणं, गावनिहाय आपत्कालीन संपर्क यादी अद्ययावत ठेवणं, पूरप्रवण भागातील नागरिकांना वेळेवर सूचना देणं आणि स्थलांतरासाठी आवश्यक व्यवस्था तयार ठेवण्याच्या सूचना तहसीलदार देशमुख यांनी या बैठकीत विभाग प्रमुखांना दिल्या. सव्वीसच्या अनुषंगाने सर्व राधानगरी तालुक्यातील विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. तसंच तलाठी आणि मंडलाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. ज्या त्या विभागाला आपल्या आपल्या स्तरावरती आपत्तीच्या अनुषंगाने ज्या ज्या काही प्रायमरी उपाययोजना करावयाच्या आहेत त्या संदर्भात पूर्णपणे खबरदारी घ्यावयाच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. ग्रामस्तरावरील सर्व स्टाफला अलर्ट राहण्यासंदर्भाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पूरस्थितीत रस्ते, पूल, पाणी पुरवठा आणि वीज यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश देण्यात आलेत. पाणी पुरवठा विभागाला पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, विहिरी आणि जलस्रोतांची स्वच्छता आणि दुरुस्ती तातडीनं पूर्ण करण्यास सांगण्यात आलं. पशुसंवर्धन विभागाला जनावरांचं लसीकरण, चारा उपलब्धता आणि पूर परिस्थितीत जनावरांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. मृत जनावरांची विल्हेवाट तातडीनं लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवण्यावर भर देण्यात आला. पोलीस विभाग, आरोग्य विभाग, ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर आणि स्वयंसेवक यांनी आपत्कालीन परिस्थितीत समन्वय राखून कार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहीम राबवणं, धोकादायक झाडं, नाले साफसफाईची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, तलाठी, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.